Hello students, I am Assistant Professor Yasvi Shedale from Agricultural Engineering Department. In last session we learned about strip cropping and land use classification. This session we will start with contour bunding. Okay, now first point that is contour bunding. तर त्या अगोदर तुम्हाला हे माहित पाहिजे की कंटूर म्हणजे काय किंवा कंटूर लाईन म्हणजे काय. द लाईन विच जॉईन्स इक्वल इलिव्हेशन पॉईंट्स दॅट इज कॉल्ड ॲज कंटूर लाईन. याबद्दल आपण मागेही डिस्कस केलेलं आहे. म्हणजे अशी लाईन जी सेम हाईटचे जे पॉईंट्स आहेत किंवा सेम इलिव्हेशनचे जे पॉईंट्स आहेत त्यांना जोडणारी रेषा म्हणजे समतल रेषा किंवा कंटूर लाईन. फॉर एक्झाम्पल सपोज इथे एक छोटीशी हिल आहे आणि इथे सपोज एक पॉईंट आहे जो 100 मीटरवरती आहे. सपोज अजून एक पॉईंट आहे तो एक 100 मीटरवरती आहे. तर या दोन पॉईंट्सना जोडणारी लाईन म्हणजे कंटूर लाईन. ओके, नाव कंटूर बंडिंग. द डेफिनेशन ऑफ कंटूर बंडिंग इज द बंड्स आर कन्स्ट्रक्टेड अलॉंग द कंटूर अँड अक्रॉस द स्लोप कॉल्ड ॲज अ कंटूर बंड्स. म्हणजे असे बांध की जे कंटूर लगत समतल रेषे लगत बांधले जातात आणि जो उतार आहे त्याच्या विरुद्ध दिशेला बांधले जातात त्याला म्हणतात कंटूर बंडिंग. ओके, फॉर एक्झाम्पल आता या जर तुम्ही इमेजेस पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल जो हा बांध बांधलेला आहे तो कंटूर लगत बांधलेला आहे आणि अक्रॉस द स्लोप म्हणजे उताराच्या विरुद्ध दिशेला बांधलेला आहे. ठीक आहे, ही एक अजून एक इमेज आहे की जिथे हे कंटूर बंड्स आहेत. ओके, नाव देर आर सम ॲडॉप्टिबिलिटीज ऑर सुटेबिलिटीज. म्हणजे काही आता आपण जेव्हा कंटूर बंडिंग बांधतो तर त्यासाठी कोणत्या कंडिशन्स आहेत त्या म्हणजे त्या स्ट्रक्चरची ॲडॉप्टिबिलिटी किंवा सुटेबिलिटी असू शकते. तर आता फर्स्ट आहे द बंड्स कॅन बी ॲडॉप्टेड इन दोज एरियाज विच रिसीव द 600 mm ॲन्युअल रेनफॉल. ओके, म्हणजे कंटूर बंडिंग आपण कुठे ॲडॉप्ट करू शकतो किंवा कुठे कन्स्ट्रक्ट करू शकतो की जिथे कमीत कमी 600 mm ॲन्युअल रेनफॉल असला पाहिजे. ओके, म्हणजे वार्षिक पाऊस जो आहे तो साधारणतः 600 mm इतका असला पाहिजे. ठीक आहे, तर त्याच्यावरती असेल तर आपण शक्यतो नाही बांधू शकत. ओके, 700पर्यंत चालू शकतं. त्यानंतर नॉट सुटेबल इन क्लेई सॉइल्स. ओके, कंटूर बंडिंग हे क्लेई सॉइल्समध्ये आपण बांधू शकत नाही. आता क्लेई सॉइल्स म्हणजे अशा मातीचा प्रकार आहे की जो थोडासा चिकट असतो. ओके, ज्याची जी पार्टिकल साईज आहे ती सगळ्यात कमी राहते, साधारणतः 0.002 mm पेक्षाही कमी राहते. तर त्या सॉइल्स ज्या येतात ते क्लेई सॉइल्स अंडर येतात. तर अशा ठिकाणी आपण कंटूर बंडिंग कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. ठीक आहे, त्यानंतर फिजिबल ऑन लँड स्लोप्स ग्रेटर दॅन 6%. जो उतार आहे तो साधारणतः 6%पेक्षा जास्त असायला हवा, तिथेच तुम्ही कंटूर बंड कन्स्ट्रक्ट करू शकता. ओके, नाव व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ कंटूर बंडिंग. आता या कंटूर बंडिंगची कार्य कोणती आहेत. इट रिड्युसेस द स्लोप लेंथ विच टर्न्स इन रिड्युसिंग द सॉईल इरोजन. ओके, आता आपण हे एवढे सारे स्ट्रक्चर्स बघतोय तर त्याचा बेसिक हेतू हाच आहे की जी काही मातीची धूप आहे किंवा सॉईल इरोजन आहे ते कमी करणं. ठीक आहे, सो बेसिक फंक्शन आहे की टू रिड्यूस द सॉईल इरोजन. ओके, आता हे सॉईल इरोजन कसं रिड्यूस होतं, जी स्लोप लेंथ आहे ती कटआउट होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल किंवा डिफरंट पार्ट्समध्ये काय होणार आहे, स्प्लिट होणार आहे. कारण आता फॉर एक्झाम्पल सपोज या जमिनीच्या भागावरती कोणताही बांध आहे तो बांधलेला नाही आहे, म्हणजे कोणताही ते सपोज बंड नाही आहे. तर काय होईल, तर जे काही पाणी वाहणारं आहे ते सलग वाहून जाईल आणि जी काही माती आहे तीसुद्धा त्याच्यासोबत वाहून जाईल. बरोबर, ते जर तुम्ही इथे बंड जर कन्स्ट्रक्ट केले तर काय होणार आहे की स्लोप लेंथ रिड्यूस होणार आहे. बरोबर, एक स्प्लिट्स होणार आहे डिफरंट पार्ट्समध्ये आणि त्यामुळे जो पाणी उतारावरून वाहणारं जे पाणी आहे त्याला एक प्रकारचा अडथळा निर्माण होईल आणि जमिनीची धूप कमी होण्यास मदत होईल. ओके, नाव नेक्स्ट फंक्शन दॅट इज impound the water at the upstream portion and permit more water to recharge into the soil. आता हे जे बंड्स जेव्हा कन्स्ट्रक्ट केलेले असतात तर त्यावेळी काय होतं की जे वाहणारं जे पाणी आहे ते सुद्धा ते साठवून ठेवतात. ओके, किंवा सामावून घेतात, इम्पाऊंड करतात ॲट अ अपस्ट्रीम पोर्शन. अपस्ट्रीम पोर्शन म्हणजे काय आणि डाऊनस्ट्रीम पोर्शन म्हणजे काय. आता फॉर एक्झाम्पल सपोज हा एक CCT आहे सपोज आणि इकडून पाण्याची दिशा आहे. ओके, तर पाण्याची दिशा ज्या बाजूला आहे तर तो जो भाग आहे त्या बांधचा तर ती काय झाली अपस्ट्रीम साईड. ओके,
आणि जी दुसरी बाजू असते ती असते डाऊनस्ट्रीम साईड. ओके, सो अशी साईड की जो पाण्याचा प्रवाह जो येतो त्याला फेस करते, तर त्या साईडला आपण काय म्हणतो अपस्ट्रीम पोर्शन. ओके, आणि डाऊनस्ट्रीम म्हणजे तिथे पाण्याचा फोर्स पाणी डिरेक्टली फेस केलं जात नाही. ठीक आहे, आता याचं फंक्शन आहे की इट इम्पाउंड्स द वॉटर ॲट द अपस्ट्रीम पोर्शन अँड परमिट्स मोर वॉटर टू रिचार्ज इन टू द सॉईल. आता पाणी तिथे रोखून ठेवल्यामुळे काय होतं की जास्तीत जास्त पाणी जमिनीमध्ये मुरलं जातं. ओके, त्यामुळे सॉईल मॉइश्चरसुद्धा सुधारतं. ठीक आहे, तर लिमिटेशन्स कोणते आहेत? दिस स्ट्रक्चर कॅन नॉट बी अडॉप्टेड इन दोज एरियाज विच रिसीव द ॲन्युअल रेनफॉल लेस दॅन 600 mm. म्हणजे 600 mm पेक्षा ग्रेटर दॅन 600 mm. जर 600 mm पेक्षा जर जास्त पाऊस असेल किंवा साधारणतः 700 mm पेक्षा जास्त पाऊस असेल तर त्या ठिकाणी आपण कंटूर बंड कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. ओके, देन नेक्स्ट, नॉट सुटेबल इन क्लेई सॉइल्स. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. त्यानंतर नॉट फिजिबल ऑन स्लोप्स लेस दॅन 6%. म्हणजे जो उतार आहे तो जर 6% पेक्षा जर कमी असेल तर त्या ठिकाणी आपण कंटूर बंड कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. ठीक आहे, तर नेक्स्ट बंडिंग आहे ते म्हणजे ग्रेडेड बंडिंग. ओके, नाव व्हॉट इज मीन बाय ग्रेडेड बंडिंग? The graded bunds or graded terraces or channel terraces are the bunds or terraces laid along a predetermined longitudinal grade very near the contour but not exactly along the contour. ओके, ग्रेडेड बंडिंग म्हणजे असे बांध असतात की जे आपण म्हणजे अगोदरच त्याचा जो बांधाचा जो ग्रेड आहे किंवा त्याचा जो स्लोप आहे तो ठरवलेला असतो. तो साधारणतः 0.1 to 0.5% पर्यंत ठरवला जातो. तिथली सॉईलची कंडिशन पाहून किंवा तिथलं येणारं जे पावसाचं प्रमाण आहे त्यानुसार याचं एक ऑथराइज्ड चार्ट्स असतात, तर त्याच्यावरून आपण ते डिसाईड करू शकतो. त्यानंतर हे जे बंड्स आहेत ते एक्झॅक्टली कंटूर लाईनवरती कन्स्ट्रक्ट केलेले नसतात, पण कंटूर लाईनचा सपोर्ट घेऊन हे बंड कन्स्ट्रक्ट केलेले असतात. सो दॅट इज कॉल्ड एज ग्रेडेड बंडिंग. आता ग्रेडेड असं नाव का पडलेलं आहे? कारण त्याला एक प्री डिटरमाइंड ग्रेड दिलेला आहे, म्हणून याला ग्रेडेड बंडिंग असं सुद्धा म्हणतात. नाव लेट्स सी द व्हॉट इज द ॲडॉप्टेबिलिटी फॉर द ग्रेडेड बंडिंग. कुठे आपण ग्रेडेड बंडिंग कन्स्ट्रक्ट करू शकतो? ॲडॉप्टेड इन दोज एरियाज विच रिसीव्ज द रेनफॉल मोर दॅन 700 or 600 mm ॲन्युअल रेनफॉल. म्हणजे असा एरिया की जिथे जे पावसाचं प्रमाण आहे ते 700 mm किंवा 600 mm पेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी आपण ग्रेडेड बंडिंग कन्स्ट्रक्ट करू शकतो. त्यानंतर जो ग्रेड आहे त्याची रेंज 0.1 to 0.5% इतकी असते. त्यानंतर इट कॅन बी कन्स्ट्रक्टेड इन क्लेई सॉइल्स इवन विथ लेसर रेनफॉल. आता आपण जर कंटूर बंडिंग पाहिलं तर आपण कंटूर बंडिंग क्लेई सॉइलमध्ये कन्स्ट्रक्ट करू शकत नाही, पण जर ग्रेडेड बंडिंग जर कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर ते आपण क्लेई सॉइल्समध्ये सुद्धा कन्स्ट्रक्ट करू शकतो आणि थोडा कमी पावसाचं प्रमाण असेल तरी चालू शकतं. ठीक आहे, आता नाव what are the functions for graded bunding? So it reduces the length of slope which reduces the soil erosion. यावरती आपण पाठीमागच्या पॉईंटमध्ये डिस्कस केलेला आहे. सो नेक्स्ट पॉईंट, इट ऑल्सो डिस्पोसेस द एक्सेस वॉटर व्हेरी सेफली टू द सुटेबल पॉईंट. आता जे ग्रेडेड बंड्स आहेत तर त्यांना एक प्रकारचा ग्रेड दिलेला असतो, तर त्यामुळे काय होतं, जे काही जादाचं जे पाणी आहे ते एखाद्या सुटेबल पॉईंटला, फॉर एक्झाम्पल एखादा नाला असेल, एखादं फार्म पॉन्ड असेल, तर त्याला सुरक्षितरित्या वळवलं जातं ते जे पाणी आहे ते. ओके, नाव लेट्स सी द व्हॉट आर द लिमिटेशन्स फॉर graded bunding. It requires establishment of grassed waterway as an outlet for the disposal of surplus water. ओके, आता ग्रेडेड बंडिंगमध्ये जे एक्सेस वॉटर आहे तर त्याला दिशा देण्यासाठी ग्रास्ड वॉटरवेचा सुद्धा यूज करावा लागतो किंवा कन्स्ट्रक्ट करावं लागतं फॉर द सेफ डिस्पोजल ऑफ सरप्लस वॉटर. ओके, सरप्लस मीन्स एक्सेस वॉटर. आता ग्रास्ड वॉटरवे म्हणजे काय? ग्रास वॉटरवे म्हणजे एक असं स्ट्रक्चर असतं की किंवा एक अशा प्रकारचा एक वॉटर वे किंवा वॉटर पाथ असतो की जिथे पूर्ण त्या पाथमध्ये ग्रासेस लावलेले असतात. ओके, सो त्यामुळे काय होतं की जेव्हा या वॉटरवेमधून पाणी जेव्हा वाहायला लागतं तेव्हा त्यासोबतची येणारी जी माती आहे ती इथल्या ग्रासेसमुळे रोखली जाते. ओके, आणि फक्त पाणीच बाहेर पडतं. ठीक आहे,
त्यानंतर नॉट रिकमेंडेड ऑन द लँड स्लोप्स लेस दॅन 2% और मोअर दॅन स्लोप्स ग्रेटर दॅन 8%. ओके, म्हणजे जे ग्रेडेड बंडिंग आहे तर त्यासाठी स्लोप लेंथ ही साधारणतः 2 to 8% इतकी आहे. म्हणजे 2%पेक्षा जर स्लोप कमी असेल तर तिथे आपण ग्रेडेड बंड कन्स्ट्रक्ट करू शकत नाही, आणि 8पेक्षा जास्त असेल तर तिथे आपण ग्रेडेड बंड कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. ठीक आहे. Then the grass waterway needs an extra care about the control of grazing of grasses grown in the section of waterway. आता जेव्हा ग्रास वॉटरवेला काय लागतं की एक्स्ट्रा मेंटेनन्स किंवा केअर लागतं, कारण आपण तिथे ग्रासेस ग्रो करतो आहे, मग ग्रेझिंगचे चान्सेस असू शकतात, तर ते आपल्याला इथे काळजी घ्यावी लागते. Now the next point, that is terracing. What is meant by terracing? A terrace is an embankment or ridge of earth constructed across a slope to control the runoff and minimize the soil erosion. जे टेरेस म्हणजे एक असा बांध आहे किंवा एक प्रकारचं रिज कन्स्ट्रक्शन आहे की जे स्लोप ॲक्रॉस उताराच्या विरुद्ध दिशेला आणि बांधलं जातं टू कंट्रोल द रन ऑफ, जो पाण्याचा जो प्रवाह आहे तर त्याला कंट्रोल करण्यासाठी आणि मातीची धूप रोखण्यासाठी. त्याच्या अगोदर मी फोटोग्राफ दाखवते. आता हे जे एक्झाम्पल आहे ते टेरेसिंगचं एक्झाम्पल आहे, बेंच टेरेसिंग. सो त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की टेरेसेस कसे असतात. ठीक आहे. कोकण रिजनमध्ये किंवा वरती आसाम वगैरे तिथे चहाचे मळ्यांसाठी जी शेती केली जाते तर त्याला पायऱ्यांची किंवा उताराची शेती असं म्हणतात, तर त्याला टेरेसिंग, बेंच टेरेसिंग असं नाव आहे. ओके. नाव लेट्स सी द फीचर्स ऑफ टेरेसिंग. तर याचे फीचर्स कोणकोणते आहेत? दिस प्रॅक्टिस कन्स्ट्रक्टेड अक्रॉस द स्लोप टू इंटरसेप्ट द सरफेस रन ऑफ अँड कन्वे टू अ सुटेबल आउटलेट. ओके, म्हणजे हे जे कन्स्ट्रक्शन किंवा ही जी प्रॅक्टिस आहे ती उताराच्या विरुद्ध दिशेला कन्स्ट्रक्ट केलेली असते, आणि ह्याचा हेतू असा असतो की जे काही सरफेस रन ऑफ आहे, जो काही पाण्याचा प्रवाह उतारावरून वाहत येतो आहे तर त्याला इंटरसेप्ट करणं, रोखून ठेवणं आणि कन्वे टू अ सुटेबल पॉईंट किंवा एक सुरक्षितरित्या सुटेबल पॉईंटला कन्वे करणं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, इट रिड्युसेस स्लोप लेंथ इंटू डिफरंट पार्ट्स. जी काही स्लोप लेंथ आहे त्याला डिफरंट पार्ट्समध्ये स्प्लिट करण्याचं कामसुद्धा टेरेसिंग करतं. त्यानंतर ॲडॉप्टेड इन दोज एरिया हॅविंग द स्लोप मोर दॅन 10%. ओके, आता जेव्हा आपल्याला टेरेसिंग कन्स्ट्रक्ट करायचं असतं तर तेव्हा कमीत कमी 10%पेक्षा तिथे जास्त उतार असायला हवा. 10% जर कमी असेल तर तिथे आपण टेरेसिंग करू शकत नाही. नाव द नेक्स्ट feature, it controls both sheet and splash erosion. Okay, it is most important. Terracing controls both sheet and splash erosion. हे दोन वॉटर इरोजनचे टाईप्स आहेत. याबद्दलही पाठीमागच्या काही लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की शीट इरोजन म्हणजे काय, स्प्लॅश इरोजन म्हणजे काय, तर ते तुम्ही रेफर करा. देन adopted in those areas where the soil depth is not sufficient. ओके, म्हणजे आपण हे जे कन्स्ट्रक्शन आहे किंवा ही जी प्रॅक्टिस आहे अशा ठिकाणी आपण ॲडॉप्ट करू शकतो. तिथे सॉईल डेप्थ जरी फार सफिशियंट नसली तरीसुद्धा आपण तिथे हे ॲडॉप्ट करू शकतो. सिन्स इट इन्व्हॉल्व्स द ग्रेटर अर्थवर्क देअर फोर इट प्रूव्स कॉस्टली. ओके, याच्यामध्ये जे अर्थवर्क आहे, जे मातीचं खणकाम असेल किंवा फिलिंग असेल, ओके, तर हे खूप सारं इन्व्हॉल्व आहे किंवा याच्यामध्ये जास्त अशी कामं करावी लागतात. त्यामुळे काय होतं की ही जी प्रॅक्टिस आहे ती थोडीशी कॉस्टली आहे. ओके. नाव देअर आर सम क्लासिफिकेशन ऑफ टेरेसेस. आता टेरेसेसचे खूप सारे क्लासिफिकेशन्स आहेत, तर त्यापैकी आपण काही पाहणार आहोत. फर्स्ट, दॅट इज डायव्हर्जंट टेरेसेस. ओके, डायव्हर्जंट टेरेसेस यूज्ड फॉर इंटरसेप्टिंग द ओव्हरलँड फ्लो फ्रॉम द हिली स्लोप अँड चॅनल इट अक्रॉस द स्लोप टू अ सुटेबल आउटलेट. ओके, डायव्हर्जंट टेरेसेसचा मुख्य हेतू काय आहे की जे काही ओव्हरलँड फ्लो किंवा एक्सेस वॉटर जे उतारावरून वाहत येते डोंगरांमधून, ठीक आहे, तर त्याला रोखणं, ओके, आणि सुरक्षितरित्या त्याला सुटेबल पॉईंटला वळवणं. ओके, फॉर एक्झाम्पल दॅट इज ग्रास्ड वॉटरवे, हे त्यांनी डायव्हर्जंट टेरेसेसचं एक्झाम्पल दिलेलं आहे. बिल्ट ॲट अ स्लाइड डाऊन स्लोप ग्रेड फ्रॉम कंटूर. ओके, अँड दीज आर कन्स्ट्रक्टेड इन हाय रेनफॉल एरियाज. ओके, डायव्हर्जंट टेरेसेस हे हाय रेनफॉल रिजनमध्ये कन्स्ट्रक्ट केलेले असतात. नाव द नेक्स्ट टाईप ऑफ टेरेस, दॅट इज मॅग्नम टाईप. ओके, इट इज कन्स्ट्रक्टेड बाय टेकिंग द सॉईल फ्रॉम द बोथ साइड्स ऑफ द एम्बॅकमेंट. ओके, जो काही आपण बांधणार आहोत तर तो
बांधण्यासाठी दोन्ही बाजूची जी माती आहे, दोन्ही साईडची जी बाजू आहे, बाजूची जी माती आहे त्याचा वापर करून मॅग्नम टाईप टेरेसेस कन्स्ट्रक्ट केले जातात. देन निकोल्स टाईप टेरेसेस फॉर्म्ड बाय टेकिंग द सॉईल फ्रॉम द साईड ऑफ अपस्लोप ऑफ द एम्बॅकमेंट ओनली. ओके, म्हणजे जी निकोल्स टाईप टेरेसेस आहे तर त्याच्यामध्ये फक्त वरच्या बाजूची जी माती आहे त्याचाच फक्त वापर केला जातो. त्यानंतर नेक्स्ट ब्रॉड बेस्ड टाईप टेरेस. ओके, दिस टेरेस इज कन्स्ट्रक्टेड विथ एम्बॅकमेंट अँड अ चॅनल ऑक्युपाईंग अ विड्थ ऑफ अबाउट 15 मीटर. ओके, आता हे जे ब्रॉड बेस्ड टाईप टेरेसेस आहेत तर हे जे टेरेसेस आहेत तर त्याच्यामध्ये एम्बॅकमेंटही असतो आणि त्याचा जो बेसची जी विड्थ आहे ती साधारणतः 15 मीटर इतकी असू शकते. ठीक आहे. त्यानंतर नॅरो बेस्ड टाईप टेरेसेस. दीज टेरेसेस आर ओनली 3 to 4 मीटर वाईड अँड द बँक्स हॅव स्टीपर स्लोप विच कॅनॉट बी कल्टिवेटेड. ओके, जे नॅरो बेस्ड टाईप टेरेसेस असतात तर त्याची जी बेस विड्थ आहे ती साधारणतः 3 ते 4 मीटर इतकी असते आणि नॅरो असल्यामुळे काय होतं की आपण जे कल्टिवेशन आहे ते करू शकत नाही. कारण जर बेस ठेवायचा असेल, पाया जर त्या बांधाचा जर नॅरो छोटा ठेवायचा असेल तर काय होतं की त्याची हाईट वाढवावी लागते. ओके, त्यानंतर फॉर कल्टिवेशन टू मेक पॉसिबल द बँक शुड नॉट एक्सीड दॅन 14 degree slope for use of small machineries, otherwise it should be 8.5 degree for large size machineries. ओके, जर आपल्याला कल्टिवेशन करायचंच असेल तर आपल्याला एक काम करू शकतो आपण इथे की तो जो स्लोप आहे तो साधारणतः त्या नॅरो बेस टाईप टेरेसेसचा जो स्लोप आहे तो 14 डिग्रीपेक्षा कमी असला पाहिजे स्मॉल मशीन जर यूज करायचे असतील तर. जर आपण मोठ्या मशिनरीज किंवा मोठ्या साईजच्या मशिनरीज यूज करणार असू तर त्या स्लोपचा तो जो टेरेस आहे तर त्याचा जो स्लोप आहे तो 8.5 डिग्रीपेक्षा कमी असायला हवा. ओके, नाव नेक्स्ट टाईप ऑफ टेरेसेस दॅट इज रिटेन्शन टेरेसेस. दीज आर लेवल टेरेसेस अँड यूज्ड पर्टिक्युलरली when water is required to conserve by making storage on the hillsides. आता रिटेन्शन टेरेसेसमध्ये जे वॉटर आहे किंवा जे पाणी आहे तर त्याचा साठा करून ठेवला जातो. त्याचा मेन उद्देशच आहे की टू कॉन्झर्व द वॉटर. ओके, अँड दीज आर कन्स्ट्रक्टेड इन लो रेनफॉल एरियाज. हे जे रिटेन्शन टेरेसेस आहेत ते जिथे कमी पाऊस पडतो, जिथं पाणी साठवण्याची गरज जास्त आहे अशा ठिकाणी हे टेरेसेस कन्स्ट्रक्ट केले जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे बेंच टेरेसेस. सच टाईप ऑफ टेरेसेस आर कन्स्ट्रक्टेड इन द फॉर्म ऑफ अल्टरनेट सेरीज ऑफ शेल्फ्स अँड रायझर्स यूज टू कल्टिवेट द स्टीप स्लोप्स. ओके, जिथे उतार जो आहे किंवा स्लोप जो आहे तो हाय आहे अशा रिजनमध्ये बेंच टेरेसेस हे कन्स्ट्रक्ट केले जातात. ओके, जसं की आपल्या भागामध्ये कोकणामध्ये जी भाताची जी शेती आहे तर त्याच्यासाठी जे टेरेसेस बनवले जातात तर ते बेंच टाईपचे टेरेसेस आहेत. तर तिथे एक अल्टरनेट सिरीज ऑफ शेल्स अँड राईज. ओके, म्हणजे पायऱ्यांसारखा त्याला शेप दिला जातो. ओके, किंवा तसे ते कन्स्ट्रक्ट केलेले जातात आणि त्यानंतर मग तो जो त्याच्या ज्या पायऱ्या आहेत किंवा जो एक टेरेस किंवा असेल फर्स्ट सेकंड थर्ड तर त्याचा कल्टिवेशनसाठी किंवा एखादा क्रॉप ग्रो करण्यासाठी वापर केला जातो. ठीक आहे. आता बेंच टेरेसेस. A bench terrace is a shelf-like embankment of earth with a level or nearly level top and a step or vertical downhill face constructed along the contour of the sloping land. ओके, म्हणजे हे जे बेंच टेरेसेस आहेत ते शेल्फ लाईक त्याचं स्ट्रक्चर असतं. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट बेंच टेरेसेस इज ॲडॉप्टेड ओनली ऑन द स्लोप्स स्टीपर दॅन 50% फॉर मोअर दॅन 8%. ओके, बेंच टेरेसेस जे आहेत ते साधारणतः 15% जास्त अशा ठिकाणी हे कन्स्ट्रक्ट केलेले असतात वेअर सॉईल कंडिशन्स आर मोर फेवरेबल. ओके, देन द यूज ऑफ बेंच टेरेसेस रिटार्ड्स द इरोजन लॉसेस अँड मेक द क्रॉपिंग ऑपरेशन्स ऑन दीज स्लोप्स पॉसिबल अँड सेफ. ओके, जेव्हा आपण बेंच टेरेसेस कन्स्ट्रक्ट करतो त्यामुळे काय होतं की जे मातीची जी धूप आहे ती कमी होते आणि त्याचबरोबर आपण कल्टिवेशनसुद्धा करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट देर आर अगेन टाईप्स ऑफ बेंच टेरेसेस. इथे काही बेंच टेरेसेसचे टाईप्स आहेत.
तर त्याच्यामध्ये 2 बेसिसवरती टाईप्स केलेले आहेत. बेस्ड ऑन स्लोप दॅट इज गिवन बाय रामा राव इन 1974, म्हणजे उतार हा बेसिस धरून रामाराव या सायंटिस्टनी 1974मध्ये काही टेरेसेसचे टाईप्स केलेले आहेत. त्यानंतर बेस्ड ऑन यूज ऑर ॲप्लिकेशन, तर या बेसिसवरती सायंटिस्ट बाली इन 1978मध्ये त्यांनी हे क्लासिफिकेशन दिलेलं आहे. सो लेट्स सी द फर्स्ट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन स्लोप. ओके, सो फर्स्ट टाईप आहे तो म्हणजे टेबल टॉप बेंच टेरेस, पॅडी टेरेस. ओके, तर त्याला टेबल टॉप किंवा पॅडी टेरेस असं का म्हटलेलं आहे, कारण त्याचा जो टेरेस असतो तो पूर्णपणे लेवल्ड असतो. ओके, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे की टेबल टॉप टेरेस. ओके, लाईक अ टॉप ऑफ टेबल. ओके, सो टेबल टॉप बेंच टेरेसेस आर सुटेबल फॉर एरियाज रिसिविंग द मीडियम रेनफॉल, जिथे मध्यम प्रकारचा पाऊस पडतोय अशा ठिकाणी, विच इज इव्हनली डिस्ट्रीब्युटेड अँड विच हॅव हाय परमिएबल अँड डीप सॉइल्स, जिथे जी पाणी आहे जी माती आहे तर त्याची जी परमॅबिलिटी जी आहे ती चांगली असायला हवी आणि डीप सॉइल्स असायला हवेत. त्यानंतर इन पॅडी फील्ड्स इट मे बी यूज्ड फॉर स्लोप्स ॲज माइल्ड ॲज 1% अँड यूज्ड वेअर द इरिगेशन फॅसिलिटीज आर अवेलेबल. ओके, जेव्हा आपण पॅडी ग्रो करण्यासाठी या टाईपचे टेरेसेसचा यूज करतो तर त्याचा जो स्लोप आहे तो साधारणतः 1% एवढा दिला जातो, आणि जिथे इरिगेशन फॅसिलिटीज अवेलेबल आहे तर अशा ठिकाणी शक्यतो या टाईपचे टेरेसेस बांधले जातात. ओके, दिस इज द डायग्राम फॉर लेवल बेंच टेरेस. ओके, किंवा टेबल टॉप टेरेसेस. देन दिस इज द डायग्राम फॉर आउटवर्ड स्लोपिंग बेंच टेरेस. ओके, त्याचा जो स्लोप आहे तो आउटवर्ड डिरेक्शनला किंवा बाहेरील बाजूस असतो, आणि जो इनवर्ड स्लोपिंग बेंच टेरेसेस आहेत त्याचा स्लोप हा आतील बाजूस असतो, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे की इनवर्ड स्लोपिंग बेंच टेरेस. ओके, नाव द नेक्स्ट टाईप ऑफ टेरेसेस दॅट इज स्लोपिंग इनवर्ड बेंच टेरेस ऑर हिल टाईप टेरेस. जे स्लोपिंग इनवर्ड बेंच टेरेसेस आहेत त्यांनाच हिल टाईप टेरेस असे सुद्धा म्हणतात. अँड दिस टाईप ऑफ टेरेसेस आर कन्स्ट्रक्टेड इन दोज एरियाज विथ हेवी रेनफॉल अँड लो परमॅबिलिटी. ओके, या टाईपचे जे टेरेसेस आहेत जिथे पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि परमॅबिलिटी जिथे कमी आहे अशा ठिकाणी या टाईपचे टेरेसेस कन्स्ट्रक्ट केले जातात. आणि त्याचबरोबर देर आर प्रोव्हिजन ऑफ इनर ड्रेन्स फ्रॉम द इनर साइड्स. ओके, फॉर एक्झाम्पल here, okay, here are drains or outlets are provided for the disposal of the excess water. जे काही एक्सेस वॉटर आहे तर ते ड्रेन आउट होण्यासाठी असे आतल्या बाजूला चॅनल्स प्रोव्हाइड केलेले असतात किंवा ड्रेन्स प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, देन इट प्रिव्हेंट्स द इम्पाउंडिंग ऑफ वॉटर अँड युजफुल फॉर द क्रॉप ससेप्टिबल टू द वॉटर लॉगिंग. ओके, यामुळे काय होतं की जे किंवा या टाईपचे जे टेरेसेस आहेत ते एक्सेस वॉटर साठवून ठेवत नाहीत. ओके, किंवा त्यापासून प्रिव्हेंट करतात आणि युजफुल फॉर क्रॉप ससेप्टिबल टू द वॉटर लॉगिंग. ओके, असे क्रॉप्स की ज्यांना जास्त वॉटर चालत नाही तर त्या क्रॉप्ससाठी अशा टाईपचे टेरेसेस ॲडॉप्ट केले जातात. ओके, नाव द नेक्स्ट टाईप ऑफ टेरेसेस दॅट इज स्लोपिंग आउटवर्ड बेंच टेरेसेस ऑर ऑर्चर्ड टाईप टेरेसेस. या टाईपच्या टेरेसेसना ऑर्चर्ड टाईप टेरेसेस असं सुद्धा म्हणतात. अँड द बेंच टेरेसेस स्लोपिंग आउटवर्ड आर मोस्टली इफेक्टिव्ह इन लो रेनफॉल एरियाज. ओके, जिथे लो रेनफॉल एरिया आहे किंवा जिथे कमी पावसाचं प्रमाण आहे तिथे आपण हे ॲडॉप्ट करू शकतो. त्याचबरोबर विथ पुअर परमॅबिलिटी ऑफ सॉईल. ओके, जिथे परमॅबिलिटी जी आहे मातीची ती कमी असेल अशा ठिकाणी आपण या टाईपचे टेरेसेस कन्स्ट्रक्ट करू शकतो. ओके, अँड in this type of terraces graded channels are provided for the safe disposal of runoff. तर या टाईपचे जे टेरेसेस आहेत तर त्याच्या लोअर एंडला ग्रेडेड चॅनल्स प्रोव्हाइड केलेले असतात फॉर द सेफ डिस्पोजल ऑफ रनऑफ. ऑल्सो देअर इज अ प्रोव्हिजन ऑफ शोल्डर बंड्स. शोल्डर बंड्ससुद्धा कन्स्ट्रक्ट केलेले असतात जेणेकरून जे आउटर एज आहे तर त्याला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड होईल. ओके, शोल्डर बंड्स हे शक्यतो तिन्ही टेरेसेसमध्ये कन्स्ट्रक्ट केलेले असतात टू प्रोव्हाइड द स्टॅबिलिटी टू द आउटर एज ऑफ द टेरेस. ओके, ओके, हिअर दिस इज shoulder bund, this also shoulder bund. Okay, to provide the stability. Okay, then
Next or last type of bench terrace, that is Puerto Rican type, or it is also called as California type terrace. In this type of terrace, the soil is excavated little during every plowing and gradually developing bench by pushing the soil downhill against a mechanical vegetative barrier. ओके, तर या टाईपच्या टेरेसेसमध्ये काय केलं जातं की जेव्हा आपण प्रत्येक वेळी जेव्हा नांगरणी करत असतो तर त्यावेळी थोड्या अमाऊंटमध्ये जी असणारी जी माती आहे ती उताराच्या खालच्या बाजूला ढकलली जाते आणि त्याचे टेरेसेस तयार केले जातात. ओके, आणि या अगेन्स्ट द व्हेजिटेटिव्ह बॅरियर. ओके, तिथे व्हेजिटेटिव्ह बॅरियर प्रोव्हाइड केलेलं असतं किंवा प्लांट्स असतील, बुशेस असतील ते इथे लावलेले असतात. ओके, तर त्याच्या अगेन्स्ट जी माती आहे ती ढकलली जाते. ओके, नाव मेकॅनिकल ऑर व्हेजिटेटिव्ह बॅरियर इज एस्टॅब्लिश्ड अक्रॉस द लँड ॲट अ सुटेबल इंटरवल अँड द टेरेस इज डेव्हलप्ड ग्रॅज्युअली ओव्हर द इयर्स बाय पुशिंग द सॉईल डाऊन हिल अँड सबसिक्वेंट नॅचरल लेवलिंग. ओके, आता हे जे व्हेजिटेटिव्ह बॅरियर्स आहेत तर ते सुटेबल पॉईंट्सला किंवा त्या उताराच्या आपण जिथे योग्य आहेत तर ॲक्रॉस द स्लोप अगोदर जे बुशेस किंवा प्लांट्स असतील ते लावले जातात आणि प्रत्येक नांगरणीच्या वेळी जी माती आहे ती हळूहळू इकडे ढकलली जाते आणि त्याचा टेरेस तयार केले जातात. आणि हे जे टेरेसेस आहेत ते वर्षभर डेव्हलप लागतं हे टेरेसेस तयार होण्यासाठी, अनेक वर्षसुद्धा लागू शकतात. ओके, नाव द नेक्स्ट टाईप ऑफ structure, that is grassed waterway. Vegetative waterways are natural or constructed waterways. ओके, आता हे जे ग्रास्ड वॉटरवे आहेत त्यांनाच व्हेजिटेटिव्ह वॉटरवेज असं सुद्धा म्हणतात. हे एकतरी नॅचरली डेव्हलप केलेले असतात किंवा कन्स्ट्रक्ट केलेले असतात. जसं आपल्याला शेप हवा आहे तर त्या पद्धतीने अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ द डायमेन्शन्स त्यांना शेप दिलेला असतो. अँड व्हेजिटेटेड फॉर द सेफ डिस्पोजल ऑफ रन ऑफ फ्रॉम द फील्ड, डायव्हर्जन, टेरेस और अदर स्ट्रक्चर्स. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे एखादं टेरेसिंग असेल तर तिथलं जे एक्सिस वॉटर आहे त्याला वळण देण्यासाठी काय केले जातात की जे ग्रास्ड वॉटरवे आहेत ते कन्स्ट्रक्ट केले जातात किंवा नॅचरली डेव्हलप केले जातात. ठीक आहे, तर यामध्ये ग्रास्ड वॉटरवे का म्हणायचं, कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रासेस आहेत ते ग्रो केलेले असतात. ओके, म्हणून याला ग्रास्ड वॉटरवे असं म्हणतात. ना वॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रास्ड वॉटरवे? इट कॅरीज द लार्ज फ्लोज अँड मेक इट सुटेबल फॉर द लार्ज वॉटरशेड्स. हे काय करतात, ग्रास्ड वॉटरवे जास्तीत जास्त पाणी वाहून नेण्याची क्षमता असते आणि जिथे मोठी पाणलोट क्षेत्र आहे तर तिथे हे एक मेजर इम्पॅक्ट देऊ शकतात. ओके, देन फार्म मशिनरीज कॅन इझिली क्रॉस देम. जी काही फार्म मशिनरीज आहेत त्या आपण इझिली क्रॉस त्याच्यावरून करू शकतो किंवा नेऊ शकतो. आफ्टर एस्टॅब्लिशमेंट ऑफ ग्रासेस इट्स मेंटेनन्स बिकम्स लेस. ओके, एकदा ग्रास कवर आलं की याचा जो मेंटेनन्स आहे तो कमी होतं एक्सेप्ट दॅन ग्रेझिंग. ओके, त्यानंतर काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. यूज ऑफ फार्म मशिनरीज अराउंड वॉटर वे इज डिफिकल्ट. ओके, म्हणजे जेव्हा ग्रास वॉटरवे आपण डेव्हलप केलेलं असतं तर त्याच्या शेजारी किंवा त्याच्या सभोवताली फार्म मशिनरीजवरती त्याचा वापर करणं ते अवघड असतं. त्यानंतर इट रिस्ट्रिक्ट्स द इन्स्टॉलेशन ऑफ टाईल ड्रेनेज आउटलेट. ओके, जर आपल्याला पाईप स्वरूपात जर ड्रेनेज किंवा आउटलेट करायचं असेल, ड्रेनेज आउटलेट, तर इथे एक रिस्ट्रिक्शन किंवा बंधन येतं या केसमध्ये. त्यानंतर ॲट फ्यू लोकेशन्स द एस्टॅब्लिशमेंट ऑफ व्हेजिटेशन इज बिंग व्हेरी डिफिकल्ट. ओके, जे आपण व्हेजिटेशन ग्रो करणार आहोत तर अशा काही ठराविक ठिकाणी हे व्हेजिटेशन ग्रो करणं थोडंसं अवघड जातं. ओके, जसं की असा एरिया असेल की जिथं बाबा माती कमी आहे आणि फक्त दगडांचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. ओके, देर आर 3 टाईप्स ऑफ ग्रास्ड वॉटरवेज. वॉट आर दोज? ट्रॅपेझॉइडल, ट्रायंग्युलर आणि पॅराबोलिक. ओके, शेपनुसार 3 टाईपचे ग्रास्ड वॉटरवेज कन्स्ट्रक्ट केले जाऊ शकतात. तर फर्स्ट आहे ट्रॅपेझॉइडल, ट्रायंग्युलर अँड पॅराबोलिक. ओके, now this lecture is finished here, so thank you for listening.